ज्योती मेटे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. प्रत्येक मोर्चाला ज्योती मेटे उपस्थित असतात. ज्या पद्धतीनं तुम्ही मागणी करताय अजूनही न्याय जो आहे तो मिळाला जात नाहीये. एक आरोपी अद्याप फरार आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये गुन्हाही व्यवस्थित दाखल होत नाहीये किंवा जे काय आरोप आहेत पोलिसांसंदर्भामध्ये ते देखील पूर्ण होत नाहीयेत. कारवाई होत नाहीये. एक चांगला लौकिक असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर पोलिसांकडनं दिरंगाई झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला, निरपराध व्यक्तीला जर आपले प्राण गमवावे लागत असतील तर या इतकी गंभीर गोष्ट कोणतीही नाही. आणि याचाच परिणाम स्वरूपी मग संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणानंतर ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या जनाक्रोश मोर्चांचं आयोजन करण्यात येत आहे. आजही आपण बघितले ह्या पूर्ण घटनाक्रमामध्ये तर एक आरोपी अद्याप फरार आहे. मग हा आरोपी जर फरार असेल आणि याला आजपर्यंत म्हणजे 1-1.5 महिना ओलांडूनही जर अटक होत नसेल तर मग याचा अर्थ सर्वसामान्यांनी काय घ्यायचा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा जाब शासनाला विचारण्यासाठी सर्वसामान्य, सर्वपक्षीय, सर्व जाती धर्माचे या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत. म्हणजे इथे हत्या झालेल्या व्यक्तीची जात किंवा गुन्हेगारांची किंवा आरोपींची जात महत्त्वाची नाही आहे. इथे महत्त्वाचे आहे ती वृत्ती, की ही वृत्ती की ज्यांनी तो कायदा हातात घेऊ पाहिलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ ह्या मोर्चांचं आयोजन आहे. ताई, तुम्ही राज्यपालांच्या देखील भेटीला गेला होतात. गृहमंत्री जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांची परत एकदा भेट घेणार आहात का तुम्ही? कारण ते काल दावोसवरून आलेत. मात्र अजूनही जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी ज्या पद्धतीने हालचाल व्हायला पाहिजे ती दिसत नाही. हे सर्व पक्षी आता संघटना परत एकदा बसून ठरवतील की या प्रकरणामध्ये तपास नेमका कुठवर आलेला आहे. म्हणजे मी सुरुवातीपासून सातत्याने हेच सांगते की तपास यंत्रणांनी तपासाला बाधा न येऊ देता किमान काही गोष्टी सर्वसामान्यांपुढे डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. आणि त्या डिस्क्लोज झाल्यानंतर जर योग्य वाटलं तर मग पुढचं अनुषंगिक पाऊल उचलण्यात येईल. तुम्ही बीडच्या आहात. बीडमध्ये दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी नवीन एक प्रकरण समोर येत आहे. हार्वेस्टिंगचं असेल, आता मुंडेंच्या खुनाचं प्रकरण असेल, याच्या आधीचं संतोष देशमुख, अनेक वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणांसंदर्भामध्ये एक शिष्टमंडळ जाऊन पुन्हा भेटणार आहे का, निवेदन देणार आहे? नाही, एक बघितलं पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या तपशिलाशीच आपण जायचं जर ठरवलं तर म्हणजे कुठलंही ज्याला आपण सोशल डेव्हिएशन म्हणतो, सामाजिक विचलन, गुन्हेगारी ही शेवटी एक सोशल डेव्हिएशन आहे. ती याच्या मुळाशी काय कारणीभूत आहे तर त्या भागातली वाढती बेरोजगारी, म्हणजे हाताला काम नसणं. आणि त्यामुळे हे सगळे तरुण किंवा अन्य संबंधित घटक जे आहेत ते विचलितून अशा प्रकारचं कृत्य करतात. तर त्या मला असं वाटतं की ह्या तात्कालिक घटना त्याच्या मुळाशी जाऊन आपल्याला अशा प्रकारे पुढे घटना घडता कामा नाहीत, याही स्तरावरती जाऊन काम करावं लागेल. आणि हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. याच्यामध्ये शासन आणि अन्य सामाजिक स्वयंसेवी संस्था सगळ्यांनी जर पुढाकार घेतला तर मला असं वाटतं की पुढच्या 5-1 वर्षामध्ये हे चित्र आपल्याला बदलता येईल. पुढचं पाऊल काय असणार आहे जर अजूनही गुन्हा दाखल होत नसेल? नाही, हे सगळ्यांनी मिळून आम्ही सहमतीने ठरवू की पुढचं पाऊल काय घ्यायचं आहे. बैठकीचं आयोजन करण्यात आले? नाही, आता तर काही आयोजन करण्यात आलेलं नाही आहे, परंतु आज या मोर्चाच्या नंतर ते ठरवू आम्ही. आपण पाहतोय या मोर्चाच्या नंतर आंदोलनाची जी पुढची दिशा आहे ती ठरवण्यात येणार आहे. ज्या पद्धतीनं कारवाई होणं अपेक्षित आहे ती कारवाई होत नाही आणि त्यामुळेच आज भव्य मोर्चाचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे. काळी फीत बांधण्यात आलेली आहे. यासोबतच मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा सर्वपक्षीय नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. ज्योती मेटे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि समोर पाहतोय हळूहळू आता कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आहे आणि काही वेळातच या ठिकाणाहून मोर्चा सुरुवात होणार. मेट्रो सिनेमापासून सुरू होणारा मोर्चा हा आझाद मैदानामध्ये पोहोचेल आणि आझाद मैदानात गेल्यानंतर त्या ठिकाणी सभा पार पडणार आहे. कॅमेरामॅन अरविंद बारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.